भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी कर व्यवस्था सुलभ करणं आणि देशात परदेशी गुंतवणूक वाढवणं आवश्यक आहे. त्या दृष्टीनं कर आकारणी आणि कायदे सुधारणा विधेयक महत्त्वाचं पाऊल आहे असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं. राज्यसभेत बोलताना खासदार महाडिक यांनी केंद्र सरकारच्या या नव्या विधेयकाचं जोरदार समर्थन केलं. नवी दिल्लीत सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. केंद्र सरकारनं नुकतेच कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक मांडलंय. त्याबद्दलच्या चर्चेत सहभागी होऊन खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारच्या गेल्या 10 वर्षातील कर सुधारणांचा उल्लेख केला. भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी जगभरातील भांडवल, आधुनिक तंत्रज्ञान आणि गुंतवणूक भारताकडे आकर्षित करणं गरजेचं आहे. भारतातील कर व्यवस्था सुलभ आणि स्थिर केल्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास वाढत असल्याचा दावा खासदार महाडिक यांनी केला. या विधेयकातील तरतुदींचा उल्लेख करत सरकारी सिक्युरिटीजमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर सवलत देण्याच्या प्रस्तावाचं त्यांनी स्वागत केलं. यामुळे सरकारी रोख्यांमध्ये परदेशी गुंतवणूक वाढण्यास मदत होईल आणि विकास कामांसाठी भांडवल उभारणं अधिक सुलभ होईल असं खासदार महाडिक म्हणाले. भारताच्या हिरे उद्योगालाही या विधेयकाचा फायदा होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. कच्च्या हिऱ्यांच्या विक्रीशी संबंधित परदेशी कंपन्यांना कर सवलत मिळाल्यास आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतातील व्यवसाय वाढवतील आणि देशातील हिरे कारागिरांना रोजगाराच्या आणखी संधी उपलब्ध होतील असंही खासदार महाडिक यांनी नमूद केलं. मोबाईल, लॅपटॉप आणि सर्व्हर निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या परदेशी घटकांबाबतच्या कर सवलतींमुळे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत योजनांना बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसंच विदेशी गुंतवणूक निधीसाठी काही अटी शिथिल केल्यानं गिफ्ट सिटीला आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र म्हणून चालना मिळेल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. तर डेटा सेंटर क्षेत्रासाठी प्रस्तावित कर सवलतींमुळे भारताला जागतिक डिजिटल केंद्र बनवण्यास मदत होईल असा दावा महाडिक यांनी केलाय. दरम्यान UPI व्यवहारांवर शुल्क आकारलं जाणार असल्याच्या चर्चेवरूनही त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. सामान्य नागरिकांसाठी UPI व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही असं सरकारनं स्पष्ट केलंय. त्यामुळे विरोधकांनी जनतेची दिशाभूल करू नये अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली. सर, जब ये यूपीआई टेक्नोलॉजी यहाँ पे लॉन्च हुई थी तब हमारे कांग्रेस के पूर्व मंत्री, वित्त मंत्री, इन्होंने इसका मजाक उड़ाया था. सर, उन्होंने कहा था कि भारत एक गरीब देश है, यहाँ पे ये टेक्नोलॉजी कैसे चलेगी, यहाँ पे लोगों के पास मोबाइल नहीं है, लोगों के पास गांव-गांव में इंटरनेट नहीं है, छोटे रेडी वाले, पटरी वाले या छोटे छोटे सब्जी बेचने वाले, ये लोग इसको समझ नहीं पाएंगे. लेकिन आज सर, हमारे देश में तकरीबन 48 करोड़ लोग यूपीआई का यूज कर रहे हैं. इससे ये कानून और ये बदलाव और ये यूपी टेक्नोलॉजी कितनी महत्वपूर्ण है हम समझ सकते हैं. लेकिन आज हमेशा की तरह विपक्ष के कई साथी संसद के अंदर भी और बाहर भी ये भ्रम फैलाने की कोशिश कर रहे हैं कि इस पर यूपीआई पर कुछ चार्ज लगने वाला है. मैं पूरी तरह जिम्मेदारी के साथ यह कहना चाहता हूं कि ये पूरी तरह गलत है, सफेद झूठ है. यूपीआई पे आम नागरिक के लिए कोई भी चार्ज नहीं लगेगा, ये पूरी तरह मुफ्त है सर. गुंतवणूक, उत्पादन, डिजिटल अर्थव्यवस्था आणि रोजगाराला चालना देऊन विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी हे कर सुधारणा आणि कायदे विधेयक अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे संसदेतील सर्व सदस्यांनी या विधेयकाला पाठिंबा द्यावा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं. दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत उपस्थित केलेल्या अभ्यासपूर्ण मुद्द्यांची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विशेष दखल घेतली. UPIच्या व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही असं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. एकेकाळी देशातील सामान्य नागरिकांकडे इंटरनेटची सुविधा आहे का, छोटे लोक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करू शकतील का अशा शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र आज त्याच UPI व्यवस्थेनं देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत मोठी क्रांती घडवून आणल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जुलै 2026 मध्ये UPIद्वारे देशभरात 23 लाख कोटीहून अधिक व्यवहार झाल्याचा उल्लेख करत सीतारामन यांनी भारताच्या या डिजिटल पेमेंट मॉडेलचं महत्त्व अधोरेखित केलं. भारताची UPI व्यवस्था आता केवळ देशापुरती मर्यादित नसून 11 देशांमध्ये उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवाय जगातील अनेक देश भारताचं UPI तंत्रज्ञान आपल्या देशातही उपलब्ध करून देण्याची मागणी करत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
और हमारे ही स्पीकर शायद हमारे महाराष्ट्र से जो बात किए, या धनंजय याद दिलाए हमें कैसे फॉर्मर वित्त मंत्री जी हंसी मजाक से हमारे देश में पावर है क्या, छोटे लोगों के पास इंटरनेट है क्या वगैरह पूछे थे। एक समय पर सब लोग उनके साथी हंस रहे थे। आज उसी यूपीआई 2366 करोड़ एक ही जुलाई 2026 महीना में ट्रांसैक्शन किए पूरे देश में चल रही है। हम इसका वैल्यू समझ रहे हैं और 11 देश में लाइव यूपीआई आज भी अवेलेबल है, सिर्फ भारत में नहीं पूरे दुनिया में। इसीलिए हम इसमें गलतफहमी फैलाना नहीं है। मैं स्पष्ट तौर से आपके सामने आपके द्वारा सभी मेंबरों को इसमें जो भी है गलतफहमियां उसको हटाने के लिए कोशिश करूंगी। यूपीआयचा विस्तार केवळ मोठ्या उद्योगांपुरता मर्यादित न राहता चहा टपरीपासून किराणा दुकानापर्यंत आणि हातगाडीवाल्यापासून छोट्या व्यापाऱ्यापर्यंत प्रत्येक घटकाला त्याचा लाभ मिळत आहे, ही भूमिका खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली। त्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुष्टी देत भारताची यूपीआय व्यवस्था सुरक्षित, शाश्वत आणि सर्वसामान्यांसाठी सुलभ असेल असं स्पष्ट केलं।